नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? स्टार प्रवाह वाहिनीवर मी काट टाकली ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचा नवा प्रोमो समोर आला. मी काट टाकली या मालिकेतून मराठीत पहिल्यांदाच नागिन दिसणार आहे. या मालिकेत इच्छाधारी नागिनची भूमिका कोण साकारणार याबाबत चाहत्यांना उत्सुकता होती. मी काट टाकलीच्या नव्या प्रोमोमध्ये या अभिनेत्रीची झलक दिसली आहे. मी काट टाकली मालिकेत अभिनेत्री सानिका मोजार मुख्य भूमिकेत असून नायिकेची भूमिका साकारणार आहे. प्रोमोमध्ये नायिका आणि तिच्या आईमधला संवाद पाहायला मिळत आहे. त्यांच्यामध्ये भद्रगडला जाण्यावरून चर्चा होताना दिसत आहे. पुरातन मंदिर सापडल्याने त्याला भेट देण्यासाठी तेथे जाण्याचा नायिका हट्ट करताना दिसत आहे. पण आपली मुलगी नागवंशातील असल्यामुळे तिला तिथे मुलीला पाठवू इच्छित नाही. पण नंतर मालिकेत मोठा ट्विस्ट दिसत आहे. नायिका झोपली असताना तिच्या आजूबाजूला साप असल्याचं दिसत आहे. त्यानंतर मात्र आई मुलीला भद्रगडला पाठवण्यास तयार होते. पण आपल्या अस्तित्वाबाबत अभिज्ञ असलेल्या त्या नायिकेसोबत पुढे काय होणार याची चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. मी काट टाकली मालिकेत नागिनीच्या भूमिकेत असलेली सानिका लोकप्रिय अभिनेत्री आहे. लय आवडतेस तू मला या मालिकेतून तिने पदार्पण केलं. या मालिकेत ती मुख्य भूमिकेत दिसली. त्यानंतर ती नशीबवान मालिकेत दिसली होती. या मालिकेत तिने आदिनाथ कोठारेसोबत स्क्रीन शेअर केली. सानिका मी काट टाकली मालिकेच्या प्रोमोमध्ये अभिनेत्री भाग्यश्री देशपांडे दिसत आहे. भाग्यश्री या मालिकेत सानिकाच्या आईच्या भूमिकेत आहे. मी काट टाकली ही मालिका येत्या 28 सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नागपंचमीच्या मुहूर्तावर मालिकेच्या शूटिंगला सुरुवात करण्यात आली आहे.